कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? नाही. तर मग अजूनही का आपण केले नाही? प्ले स्टोअरमध्ये जा आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या. यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल, व्यवहार इतिहास तपासता येईल, ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल, ठेवी व कर्जाची माहिती सहजरित्या मिळवता येईल. आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा. विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी. नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल. नोकरी मागणाऱ्यांच्या नाही तर नोकरी देणाऱ्यांच्या यादीत तरुणांनी पुढाकार घ्यावा, नामदार मुश्रीफ यांचे कोगनोळी येथे प्रतिपादन. आज तरुण हा विविध क्षेत्रात स्वतःचे नाव आजमावत असताना अनेक तरुण नोकरीच्या शोधार्थ फिरताना दिसतात. परंतु नोकरी मागणाऱ्यांच्या यादीमध्ये न सहभागी होता नोकरी देणाऱ्यांच्या यादीमध्ये तरुणांनी आपले नाव नोंदवावे, त्याच्यामध्येच आपला सक्रिय पुढाकार दर्शवावा, असे आवाहन नामदार मुश्रीफ यांनी कोगनोळी येथील शारदा पेट्रोलियम या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांना व तरुणांना केले. शारदा पेट्रोलियमचे उद्घाटन कनेरी मठाचे परमपूज्य अदृश्य सिद्धेश्वर महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात त्यांच्या शुभ हस्ते फीत कापून व महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना परमपूज्य अदृश्य सिद्धेश्वर महाराज म्हणाले की प्रत्येकाने आपल्या कार्यातून सेवाभाव जपला पाहिजे. कोगनोळीसारख्या ग्रामीण भागात पेट्रोल पंपाच्या माध्यमातून वाहन चालकांची योग्य ती सेवा व सुविधा पुरवण्यासाठी ही तिघेही भागीदार मनोपूर्वक काम करतील व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असे मनोगत व्यक्त करून त्यांना आशीर्वादित केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर यांनी केले. तर प्रास्ताविकात महेश श्रीकांत शानबाग यांनी आपल्या पेट्रोलियम क्षेत्रातील वाटचालीबद्दलचा आढावा घेतला. या कार्यक्रमास माजी मंत्री वीरकुमार पाटील, दत्तगुरू संस्थेचे संस्थापक सचिन खोत, हलसिद्धनाथ सहकार समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर, अरिहंत PKPSचे चेअरमन प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, दिलीप पाटील, युवराज कोळी, युवा उद्योजक सचिन इंगवले, डॉक्टर शाहू पुणेकर, कुमार भटकर, अखिलेश घाटगे, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, मुरलीधर कोळेकर, KD पाटील, आनंदा यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. शेवटी सर्वांचे आभार दिग्विजय सुशांत भालभर यांनी मानले. जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर. त्याचबरोबर व्यासपीठावर माननीय महेश श्रीकांत शानबाग साहेब, बाळासाहेब हादीकर साहेब, अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी, व्यासपीठावर असणारे आदरणीय बाबासाहेब पाटील असुर्लेकर ज्यांच्या माध्यमातून येथे उभं झाले, ते आदरणीय अयोध्या हॉटेलचे मालक, त्यांचा सर्व परिवार, त्यांच्यावर असणारे सर्व पार्टनर, त्यांचे